तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला 24व्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत. 24व्या हप्ते वितरणासंदर्भात अपडेट मोठी आलेली आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच येणारा हप्ता हा वाढवून मिळणार काय? 1500 रुपयावरून 2100 रुपये येणार की त्याहूनही अधिक लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ होणार, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उदाहरणार्थ हप्ते वितरणाचा GR आणि त्यानंतर हप्त्याचं वाटप कधीपर्यंत होईल आणि वाढीव हप्ता हा कधीपासून लाडक्या बहिणींना येणार, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, सध्या लाडक्या बहिणींना जूनच्या हप्ते वितरणाची प्रतीक्षा आहे. तर जूनचा हप्ता कधी मिळणार? तर सध्या तरी हप्ते वितरणासंदर्भातला GR हा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही, पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हप्ते वितरणाचा GR आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत म्हणजे या 48 घंट्यात हप्ते वितरणाचा GR हा प्रसिद्ध होणार आहे. आणि एकदा का GR आला त्यानंतर मग तुम्हाला माहितच आहे की हप्त्याचं वितरण हे तिथून 2 ते 4 दिवसात सुरू होते आणि 4 ते 5 दिवस आता वितरणाला लागत असतात. म्हणजेच जेमतेम 10 ते 15 तारखेच्या दरम्यान तुम्हाला जूनचा हप्ता म्हणजे 24वा हप्ता हा जमा होणार आहे. पण सर्वात मोठा मुद्दा आहे की वाढीव हप्ता मिळणार, मग नेमके पैसे किती मिळणार वाढवून आणि कधी मिळणार? म्हणजे येणारा जो हप्ता आहे ते हप्ता 2100 रुपयाचा येईल का? त्यासोबत जो आता GR येईल, या GR मध्ये सर्व गोष्टी स्पष्ट असणार आहेत. ते आपल्या लक्षातच येईल की GR जर जास्त आला तर आपल्याला माहितच होईल की आता जो येणारा हप्ता आहे तो वाढवून मिळणार. पण लाडक्या बहिणींनो, सध्या तरी वाढीव हप्ता मिळणार नाही. जरी वाढीव हप्त्या संदर्भात बोलल्या जात आहे, पण एवढ्या लवकर वाढीव हप्ता तुम्हाला मिळणार आहे त्याची प्रोसेस असते. 2 ते 3 महिने त्याची प्रोसेस करावी लागणार. त्यानंतर तुम्हाला या निधीमध्ये वाढ मिळणार आहे. म्हणजेच येणारा हप्ता हा तुम्हाला 2100 येणार नाही. येणारा हप्ता तुम्हाला फक्त 1500 रुपये येईल. पण वाढ नक्की होणार 2100 रुपये होते की 2500 रुपये हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना वाढत्या महागाईनुसार जर हप्ता वाढवून द्यायचा असेल तर निश्चितच मग 2100 नाही तर तुम्हाला 2500 रुपये सुद्धा हप्ता हा येऊ शकतो. काही राज्यांमध्ये लाडकी बहीण योजना चालू आहे, तिथे 2100 रुपये या अगोदरच हप्ता मिळालेला आहे. त्यानंतर त्यांना जर वाढ झाली तर त्यांची वाढ जवळपास 3000 पर्यंत जाईल आणि आपल्याला जर वाढ झाली तर नक्कीच आपला हप्ता आता 2500 रुपयापर्यंत जाऊ शकते. आणि त्यानंतर ज्या महिलांना मेचा हप्ता मिळाला अशा महिला आता जूनच्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहे. तर लाडक्या बहिणींनो, कुठल्याही क्षणी 48 तासात कुठल्याही क्षणी तुम्हाला GR पाहायला मिळेल आणि 15 तारखेच्या जवळपास 15 ते 20 तारीख जाऊ शकते, काही 1-2 दिवस मागं पुढं होऊ शकते. पण आतापर्यंत GR आला नाही याचा अर्थ तुमच्या हप्त्याला आता विलंब निश्चितच होणार. 15 ते 20 तारखेपर्यंत या हप्त्याचं वितरण जाऊ शकते. या हप्ते वितरणासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करतच आहोत. जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. पण त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला हाईप करायला बिलकुल विसरायचं नाही. त्याचसोबत तुम्ही आपला व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला मेचा हप्ता मिळाला का हे सर्व कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करायचं आहे. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.